मी विपुल चौधरी आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण मेसेज द्यायचा आहे की बरेच गेल्या काही दिवसांपासून आंब्याच्या रेटविषयी मी बरेच 2-3 व्हिडिओ बनवले। त्या व्हिडिओमध्ये सुद्धा रेट सांगितलं, परंतु एक आनंदाची बाब आहे का यावर्षी वरुड मोर्शी एरियातले शेतकरी चांगले पैसे करत आहे। परंतु यावर्षी फसल खूप कमी आहे, परंतु तरीसुद्धा ज्यांच्याकडे थोडाफार जरी माल आहे तरी शेतकऱ्यांचे समाधानकारक तरी आपण म्हणू शेतकऱ्यांचे पैसे होत आहे। परंतु आज मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला फॉस्फरस विषयी सांगत होतो, परंतु आज आपण प्रत्यक्ष एका बागेवरती आलो की जे बाग अल्पशा पूर्णतः बाग खराब झालेली होती का पूर्ण झाडच पिंगट पडलेले आज आपल्याला डोळ्यांसमोर दिसेल का या बागेची सिच्युएशन काय आहे। फक्त इथून 15-20 दिवसा अगोदर यामध्ये फॉस्फरसची फवारणी झालेली होती, खूप पानगळ होती। आज प्रत्यक्ष तोच एक विषय क्लिअर करायचा होता का नेमका पानगळीचा इश्यू खरोखर याच्यामुळे कंट्रोलमध्ये येईल काय। म्हणून आज जर आपण बघितले झाडं जरी तुम्हाला पिवळं दिसत असेल, परंतु ही बाग पूर्णतः खराब झालेली बाग होती। आज आपण जर ही बाग पाहिली तर झाडाच्या पानाची जे नाली म्हणतो, नॅचरल ट्रेस म्हणतो, तो नॅचरल ट्रेस या पानामध्ये दिसतं आणि झाडाच्या पानाची हलकीशी नाली पडलेली आपल्याला दिसत आहे। हा एक प्रकार दिसून आला। बाग मला तरी असं वाटते का फेल नाही जाईल, बाग चांगल्या प्रमाणात निघेल, परंतु झाडच एवढे फायटोप्थोरा ग्रसित आहे का फंगसला खूप बळी पडलेला आहे। ह्या पद्धतीची सिच्युएशन आहे। सर्वात महत्त्वाचं सांगतोय मी का फॉस्फरस प्रत्येक शेतकरी हा वेगवेगळ्या पद्धतीचा फॉस्फरस मारतं, कोणी लिक्विड ग्रेडचं मारतं, कोणी सांगितलं म्हणून मारतं। मी तुम्हाला सांगतो का ह्या फॉस्फरसचा उगमच खरा आपण सुरुवात केली। आपण शेतकऱ्यांना सांगितलं का फॉस्फरस नेमकं कोण्या स्टेजला कशा पद्धतीनं काम करतं। गेल्या 5 वर्षापासून या फॉस्फरसला मी स्वतः त्या असं म्हणा की शेतकऱ्यांना म्हणा की कुठल्याही कंपनीला आपण त्याची एक हे करून दिली का जेणेकरून झाडांमध्ये फॉस्फरस हे किती महत्त्वाचं आहे त्याची एक माहिती करून दिली। आज मी तुम्हाला महत्त्वाचं सांगतो की या फॉस्फरसच्या नावावर बऱ्याचशा फॉस्फरस आपण मार्केटला वेगवेगळ्या पद्धतीचं मारतोय, परंतु मी तुम्हाला सांगतो का ग्लुकोनेटेड आधारित ज्याला म्हणतो आपण K2O फॉर्म्युलेशनमधलं वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आल्या, परंतु हे फॉस्फरस ज्याला ओरिएंट फॉस्फरस आपण म्हणू का हे मारल्यानंतर झाडांमध्ये तब्बल 90 दिवस काम करतं, म्हणजे 3 महिन्यांपर्यंत झाडाच्या पानाची हलकीशी नाली पाडतं, पानाला नरम ठेवतं, त्यामध्ये ॲक्टिव्ह फॉस्फरस येतं 65%। मी तुम्हाला सांगतो 95 वरचं जे फॉस्फरस होते हे फॉस्फरस नाही, हे ॲसिड होतं, म्हणून आपण त्याचाही बारकाईनं अभ्यास केला। यामध्ये ओरिएंट फॉस्फरसमध्ये फॉस्फरस आहे 65% आणि कार्बन आहे 5%। तर त्या पद्धतीनं तिथं तुम्ही ते फवारणी घेऊ शकता आणि खरोखर त्याचे आपण प्रॅक्टिकली अनुभव घेतले। आज या बागेमध्ये सुद्धा प्रत्यक्षाचं समाधान वाटलं। प्रत्यक्ष या बागेमध्ये आल्यानंतर एक विशिष्ट समाधान वाटलं। आपण जर बघितलं एवढी बाग खराब असूनही इथं पानगळ पूर्णतः स्टॉप झाली आणि झाडांनी जो नॅचरल ट्रेस म्हणतो तुम्ही दाखवू शकता, नॅचरल ट्रेस बागेने घेतलेला आहे आणि झाडाचा पान जर बघितलं असं नरम पान आहे, झाडाचा कडक रफपणा आला नाही। जसं आपण पॅट्राबुट्राझोल मारतो झाडाच्या पाण्याची नाली पडते, पान रफ येतं आणि पहिलंही पाणी दिलं त्यावेळेस पानं टपकतात टप। ह्या बागेमध्ये मला नाही वाटत तो प्रॉब्लेम येईल म्हणून, कारण पान बिलकुल असं नरम आहे झाडाचं, त्याच्यामुळं आशा नाही की त्या पद्धतीनं तिथं पानगळ होतील म्हणून या पद्धतीनं तुम्ही तिथं ग्लुकोनेट आधारित जे आहे ते फॉस्फरस तिथं मारा। शक्यतो त्याची पूर्णतः विचारपूस करा आणि ते विचारपूस करून तिथं तुम्ही ते योग्य ते तिथं फवारणीचं नियोजन करू शकता। तुम्ही जेवढं लवकर मारा तेवढं चांगलं राहील, तेवढं झाडांमध्ये त्याचा वर्क चाललं होईल, CN रेशो बॅलन्स राहील, झाडांमध्ये फॉस्फरस स्टोअर असल्यावर यावर्षी फुटीलाही मला नाही वाटत प्रॉब्लेम जाईल म्हणून। परंतु कमी खर्चात या सगळ्या गोष्टी चालत असताना कमी खर्चात चांगलं कसं करता येईल
याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं. बाग तुटल्यानंतर बरेचसे शेतकरी म्हणतो आम्ही हे बुरशीनाशक घेतो ते मी तुम्हाला सांगतो बाग तुटल्यानंतर कुठलीच बुरशीनाशक नका करू. एका प्रकारे ते फॉस्फरस चांगल्या पद्धतीनं बुरशीनाशक म्हणून काम करणार आहे. म्हणून त्या अनुषंगाने एक साधं प्रोफिनोफॉस जरी त्यामध्ये तुम्ही वापरलं तरी चालते, काही अडचण नाही. त्या तुलनेनं तुम्ही तिथं चांगलं योग्य ते नियोजन करू शकता आणि त्या पद्धतीनं तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन करू शकता. पहिलं पाणी हे बागेला गच्च द्यायचं, पोटभर पाणी द्यायचं, पुरेपूर जमिनीचा ताण तोडून टाकायचा. त्या पद्धतीनं पाण्याचं नियोजन ठेवा. आणि एक सर्वात महत्त्वाचं सांगतो, बरेचसे शेतकरी संत्रा काढून टाकून राहिले, परंतु मी तुम्हाला सांगतो का ज्या पिकांना आपल्याला सामोरे नेलं, ज्या पिकांना आपली परिस्थिती समजून घेतली, गेल्या 6 वर्षापासून तेच पीक आपल्याला अंदर आणून टाकलं का आपल्याला कशातच ठेवलं नाही. परंतु मी तुम्हाला सांगतो का हेच पीक एक दिवस आपल्याला सामोरे नेतील. ह्याच पिकाला एक दिवस शेतकऱ्याची किंमत कळेल. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पीक आपल्याला उत्पन्नामध्ये एवढं प्रॉफिट नाही हो, एवढं प्रॉफिट नाही आहे. किती काही मेहनत केली तर एवढं उत्पन्न नाही होऊ शकत. म्हणून दुर्दैवानं हेच एक पीक चांगलं आहे, संत्रा चांगला आहे का याच्यावर 50,000 रुपये जर खर्च होत असेल 2.5 ते 3 लाख रुपये देण्याची हे ताकद ठेवतं. जरी आज आपण निगेटिव्ह असाल पण एक दिवस खरोखर हे पीक आपल्याला पॉझिटिव्ह करल, हा खरोखर हे वाटत आहे. कारण एक दिवस संत्र्याचे दिवस येतील आणि हे येणार आहे. म्हणून एकदम योग्य तो निर्णय, जो अचूक निर्णय टाळा आणि जेणेकरून मार्ग काय चुकतं वेगवेगळे प्रयोग करून ह्या पद्धतीने शेती करा असं मला तरी वाटतं. एक शेतकरी नात्यानं मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.